विदर्भासाठी अत्यंत अभिमानास्पद अशा क्षणी नागपूर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेनची टीम फार्म फ्युजन हिने 2 एप्रिल रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित प्रतिष्ठित SAE इंडिया टिफिन 2026 स्पर्धेत आपली छाप पाडली. देशभरातील 70 संघांपैकी केवळ 45 संघ अंतिम फेरीत पोहोचले होते आणि या 45 संघांमध्ये विदर्भ विभागाचे प्रतिनिधित्व करणारा टीम फार्म फ्युजन हा एकमेव संघ होता. त्यांनी तयार केलेला एक नाविन्यपूर्ण नमुना प्रोटोटाइप, ज्याचे नाव स्वयंचलित बहुभाजीपाला रोपण यंत्र असे आहे, त्याला प्रचंड दाद मिळाली. या यंत्राचे तज्ज्ञांनी तसेच जॉन डियर, कमिन्स इंडिया लिमिटेड आणि महिंद्रा या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भरभरून कौतुक केले. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत त्यांना इग्नाइट टीम अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या सर्जनशीलता, समर्पण आणि अभियांत्रिकी कौशल्याचा एक बोलका पुरावा आहे. गेल्या वर्षी टिफिन 2025 मध्येही या संघाने बेस्ट बडिंग टीम अवॉर्ड पटकावला होता. संघातील सदस्यांना कोर क्षेत्रातील दर्जेदार नोकऱ्या, प्लेसमेंट्स, त्याही भरघोस वेतनमानासह तसेच इंटर्नशिपच्या संधी प्राप्त झाल्या. हे यंत्र प्राध्यापक आदित्य कवडस्कर आणि प्राध्यापक सुशील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली तयार व विकसित करण्यात आले होते. या संघात सहभागी असलेल्या विद्यार्थिनींमध्ये कुमारी सुरभी नागर, कुमारी उत्पेक्षा हलमारे, कुमारी संस्कृती कुकेकर, कुमारी श्रीजा लांजेवार, कुमारी फरिहा कुसर, कुमारी गुणश्री वानखेडे, कुमारी ईशा निमकर, कुमारी मानसी मालेकर, कुमारी वेदांती बडवाईक, कुमारी नूतन बिडकर, कुमारी युक्ती अजमरे, कुमारी अन्विता रोडे, कुमारी अर्धिनी घोष, कुमारी कस्तुरी धोते, कुमारी धरती बोरकुटे, कुमारी प्राप्तिका डाफ, कुमारी स्वरा नाईक, कुमारी स्नेहा घरोजा, कुमारी श्रावणी ताकरखेड आणि कुमारी सेजल सोनेकर इत्यादींचा समावेश होता. ही कामगिरी नागपूरच्या कमिन्स CCOEW मध्ये जोपासल्या जाणाऱ्या तांत्रिक उत्कृष्टतेचे आणि नाविन्याचं ठळकपणे अधोरेखन करते. तसेच राष्ट्रीय स्तरावर विदर्भातील महिला अभियंत्यांच्या उदयोन्मुख प्रतिभेला प्रकाशझोतात आणते. जॉन डियर, कमिन्स इंडिया लिमिटेड आणि महिंद्रा या कंपन्यांमधील उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी या केवळ मुलींचा समावेश असलेल्या ऑल गर्ल्स संघाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. तसेच हा प्रकल्प व्यावसायिक उत्पादनांच्या स्वरूपात पुढे नेण्यासाठी त्यांनी संघाला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. विद्यार्थी संघातील सदस्यांच्या पालकांनी राष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या संस्थांसोबतच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल महाविद्यालयीन व्यवस्थापन आणि प्रशासनाचे आभार मानले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद खानापूरकर, यांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉक्टर शैलेश खेकाळे, इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या प्रमुख डॉक्टर जया राऊत तसेच प्राध्यापक, कर्मचारी आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे. ॲज एका शेतकऱ्याची मुलगी म्हणून जर मला ही मशीन बनवायची ऑपॉर्च्युनिटी भेटली, हे खूप माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि ही एक मशीन ॲज अ फार्मरसाठी खूप इझी आहे, ही समजायला खूप जास्त डिफिकल्ट नाही आहे. आणि खूप कुठला पण व्यक्ती किंवा कुठला पण फार्मर खूप इझिली ही मशीन कशी यूज करायची कसं समजू शकतो. बेसिकली ही मशीन खूप इझी आहे कोणाला पण समजायसाठी. आपले हे जे झाडाचे रोपटे असतात, तर ते रोपटे या ट्रेमधनं ही जी आहे ग्रिपर, या ग्रिपरच्या मदतीने पिक करेल आणि हे जे हॉपर आहे हे असं लाभ, तर हे तिथे झाड आपलं खाली जाईल. आणि त्याच्यानंतर आम्ही सेन्सर्स यूज केला आहे. इथे सेन्सर्सचा बॉक्स ठेवला आहे आणि त्याच्या मदतीने हे जे ग्रिपर आहे ते मूव्ह होईल आणि जसं आपलं रोपटं खाली पडेल आणि मशीन पुढे जाईल. आणि हे जे 2 आम्ही लावले आहे, तर याच्या मदतीने जी सॉईल आहे तर ती सॉईल झाकल्या जाईल आणि मशीन पुढे जाईल. तर हे आम्ही असं खूप इझी पद्धतीने एका शेतकऱ्याला लक्षात ठेवून आम्ही ही अशी मशीन बनवली आहे. We have participated in SAE India Tiffin Competition, Technology Innovation Forum for Agriculture Nurturing. And this is our machine, Automated Multi-Vegetable Transplanter, that allows a farmer to do the transplanting easier, faster and at an affordable rate. Thank you to our faculty advisor, mentors and our college to support and guide us through the entire journey of the Tiffin. Also, we are very proud to tell you that we have won Best Budding Team Award in Tiffin 2025 and Ignite Team Award in Tiffin 2026. Our machine is very easy. It is simple to use and very less component we use in our machine. Farmer, it's very beneficial when you use this machine. The team Farm Fusion has participated in a Tiffin competition organized by SAE India along with the industry giants like John Deere, Cummins India, Mahindra, BKT Tires and many more. The team has made
an automated multi-vegetable transplanter which can plant these saplings automatically into the soil, and it is covered by the flappers also. So it's an easy task. You connect this transplanter to the tractor, and this transplanter will plant the saplings into the required spacings. So the team Farm Fusion has won the Best Budding Team Award in 2025 and the Ignite Team Award in 2026. This competition was very crucial, and this was very important as far as the overall development of the students for their learning. During this competition, we have learned a lot of things, as how to manage the timings, how to manage the technical specifications, and altogether we have put our energy into making this machine very successful. Out of 70 teams pan India from Haryana, Punjab, Andhra Pradesh, Coimbatore, Tamil Nadu, Maharashtra, Gujarat, we have won the Best Budding Team and Ignite Team Awards. I am really privileged to take this opportunity to tell you all that we are the only team which is a women team all over the Maharashtra which has won this type of competition, and we are the only team in Vidarbha who got qualified for this competition, and we have won through last. Thank you very much. Greetings everyone, we are team Farm Fusion from Government College of Engineering for Women Nagpur, and presently our क्या हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट